Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to see passage number 1 of 9th standard English lesson, Helen Keller and Anne Sullivan. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन या लेसन मधील पहिला पॅसेज बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. नॉलेज इज लव्ह, लाईट अँड विजन. दिस क्योट इज फ्रॉम हेलन केलर. हा क्योट लिहिलेला आहे हेलन केलर यांनी. त्यांचं म्हणणं आहे की नॉलेज म्हणजे ज्ञान, हेच प्रेम आहे, हाच प्रकाश आहे आणि हेच दृष्टी आहे. सुरुवात करूया आपण. हेलन केलर बिकेम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. हेलन केलर या 2 वर्षाच्या असताना आजारी पडल्या आणि त्या आजारामुळे त्या अंध आणि डेफ म्हणजे कानाने त्यांना ऐकू येणं बंद झालं, दिसणं आणि ऐकू येणं बंद झालं. From the next 5 years, she grew up in the world of darkness and emptiness. पुढचे 5 वर्ष त्या अशा जगात वाढल्या जे अंधाराने आणि emptiness म्हणजे रिकामेपणाने भरलेलं होतं. She was afraid alone without any anchor. त्या घाबरलेल्या होत्या, एकट्या होत्या आणि कुठल्याही आधाराशिवाय होत्या. This is the story of her meeting the teacher who had changed her life. ही त्यांची गोष्ट आहे की कशा प्रकारे त्या आपल्या शिक्षिकेला, टीचरला भेटल्या ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. The most important day I remember in all my life is the one on which my teacher Anne Mansfield Sullivan came to me. हेलन म्हणतात की त्यांच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे तो दिवस ज्या दिवशी त्यांच्या टीचर ॲन मॅन्सफिल्ड सुलिव्हन ह्या त्यांच्या जीवनामध्ये आल्या. I am filled with wonder when I consider the immeasurable contrast between the two lives which it connects. त्या म्हणतात की आजही विचार करून मला आश्चर्य वाटते की आमच्या दोघींच्या आयुष्यामध्ये किती इमेजरेबल कॉन्ट्रास्ट होता, म्हणजे किती विरोधाभास होता, आणि तरीही आमचे जे जीवन आहेत ते एकमेकींशी जोडले गेले. इट वॉज द 3rd of March 1887. तारीख होती 3 मार्च 1887. 3 months before I was 7 years old. त्या 7 वर्ष पूर्ण व्हायच्या 3 महिने आधीची ही गोष्ट आहे. On the afternoon of the eventful day, I stood on the porch, dumb and expectant. त्या दिवशी दुपारी, इव्हेंटफुल डे म्हणजे प्रसंग घडला त्या दिवशी दुपारी, त्या आपल्या पोर्च मध्ये उभ्या होत्या आणि डम आणि एक्सपेक्टंट म्हणजे त्या कशाची तरी अपेक्षा करत होत्या, आणि डम म्हणजे त्यांना काहीच कळत नव्हतं. I guessed vaguely from my mother's signs and from the hurrying to and fro in the house that something unusual was about to happen. त्यांनी गेस केलं होतं, त्यांनी थोडा अंदाज लावला होता त्यांच्या आईच्या साईन वरून आणि ज्याप्रमाणे त्यांच्या घरात इकडून तिकडे घाईघाई जात येत होती, त्यावरून त्यांनी अंदाज लावला होता की आज काहीतरी वेगळं घडणार आहे, अनयुज्युअल घडणार आहे. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप. त्यामुळे त्या दरवाजापाशी गेल्या आणि तिथे पायऱ्यांवर त्या वाट बघू लागल्या. The afternoon sun penetrated the mass of honeysuckle that covered the porch and fell on my upturned face. दुपारच्या सूर्याचं ऊन हे त्यांच्या पोर्च मध्ये असलेल्या हनीसकल वेलींमधून झिरपून त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या वर बघत असलेल्या चेहऱ्यावर पडत होतं. त्यांना ते ऊन जाणवत होतं. My finger lingered almost unconsciously on the familiar leaves and blossom which had just come forth to greet the sweet southern spring. त्यांचे बोट त्या अनकॉन्शियसली म्हणजे नकळतपणे, लिंगर्ड म्हणजे फिरत होते त्या फॅमिलियर म्हणजे ओळखीच्या पानांवर आणि फुलांवर, ब्लॉसम म्हणजे फुलांवर, जो ब्लॉसम जे फुलं स्वीट साउदर्न स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उमललेले होते, अशा त्या वेलींवर त्यांचे हात नकळतपणे फिरत होते. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. त्यांना माहिती नव्हतं की येणारं भविष्य त्यांच्यासाठी कुठलं सरप्राईज किंवा मार्वल म्हणजे कुठला चमत्कार घेऊन येणार होतं. Anger and bitterness had preyed upon me continuously for weeks. राग म्हणा किंवा कडवटपणा यांनी खूप दिवसांपासून, अनेक आठवड्यांपासून त्यांचा पिच्छा पुरवलेला होता. And a deep languor had succeeded this passionate struggle. आणि हे जे पॅशनेट स्ट्रगल होतं म्हणजे हा जो संघर्ष चालू होता त्यांच्या आतमध्ये, त्यामुळे त्यांना खूप थकवा, लँगर म्हणजे खूप थकवा सुद्धा आलेला होता.
Have you ever been at sea in a dense fog, when it seemed as if a tangible white darkness shut you in, and the great ship, tense and anxious, groped her way towards the shore with plummet and sounding line, and you waited with beating heart for something to happen? हेलन म्हणतात की तुम्ही कधी अतिशय डेन्स फॉग म्हणजे अतिशय दाट धुक्यामध्ये समुद्राच्या मधोमध अडकले आहात का? असं वाटते जणू ती जी टँजिबल व्हाईट डार्कनेस आहे, ते जे धुकं आहे ज्याला त्यांनी व्हाईट डार्कनेस म्हणजे शुभ्र पांढरा अंधार असं म्हटलेलं आहे, आणि ती टँजिबल टँजिबल म्हणजे स्पर्श करता येईल अशी, तर ती जी टँजिबल व्हाईट डार्कनेस आहे, जणू असं वाटते की ती तुम्हाला त्याच्या आतमध्ये कैद करून टाकेल. अँड द ग्रेट शिप आणि ते मोठं जहाज, टेन्स अँड अँझियस अतिशय तणावात आहे, अतिशय अस्वस्थ जहाज, ग्रॉप्टर वे टुवर्ड्स द शोअर विथ प्लमेट अँड साऊंडिंग लाईन, प्लमेट आणि साऊंडिंग लाईनच्या मदतीने किनाऱ्याचा रस्ता शोधायचा प्रयत्न करत आहे. अँड यू वेटेड विथ बीटिंग हार्ट फॉर समथिंग टू हॅपन, आणि तुम्ही वाट बघत आहात धडधडत्या हृदयाने की आता काहीतरी घडेल. तर अशा प्रकारची जी एक सिच्युएशन आहे, लेखिका म्हणतात आय वॉज लाईक द शिप दॅट शेप बिफोर माय एज्युकेशन बिगन. त्या म्हणतात की मी अगदी त्या जहाजासारखी होते माझं शिक्षण सुरू होण्याच्या आधी. ओनली आय वॉज विदाउट कंपास और साऊंडिंग लाईन. त्या जहाजाकडे कंपास किंवा साऊंडिंग लाईन तरी होतं, माझ्याकडे ते सुद्धा नव्हतं असं त्या म्हणतात. अँड हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. आणि त्यांना हे सुद्धा माहिती नव्हतं की बंदर किती जवळ आहे, म्हणजे जो किनारा त्या शोधत होत्या त्या तो किनारा किती जवळ आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. लाईट गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल. फक्त त्यांचा आत्मा निशब्दपणे ओरडायचा, रडायचा आणि म्हणायचा की कोणीतरी मला प्रकाश द्या. अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आर. आणि नेमकं त्याच तासामध्ये त्याच वेळी प्रेमाचा प्रकाश किंवा ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये आला, म्हणजे त्यांच्या टीचर त्यांच्या जीवनामध्ये आले. तर मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 1 ऑफ हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.